ओम श्री साईराम. मी प्रियंका. आपण श्री साई सच्चरित या ग्रंथातील 11व्या अध्यायाचे अगोदरच वाचन पूर्ण केलेले आहे. आज आपण 12व्या अध्यायाकडे पाऊल टाकत आहोत. हा अध्याय म्हणजे भक्तांच्या जीवनातील दिव्य अनुभूतींचा आरसाच आहे. बाबा आपल्या भक्तांना कसे संकटातून वाचवतात, त्यांच्या जीवनात प्रकाश आणतात आणि त्यांच्या हृदयात भक्तिभाव दृढ करतात, याचं अप्रतिम वर्णन यात आपल्याला मिळतं. साईंचा प्रत्येक शब्द, साईंच्या प्रत्येक लीला ही जणू आईच्या मायेच्या कुशीत विसवल्यासारखी आहे. जसं मूल आईवर निसंकोच प्रेमाने विसावतो, तसंच आपणही साईंच्या चरणी पूर्ण विश्वासाने, निखळ प्रेमाने आणि दृढ अंतकरणाने शरण जावं, हीच या अध्यायाची खरी शिकवण आहे. चला तर मग प्रेम, कृतज्ञता आणि अपार भक्तिभावाने आपण श्री साई सच्चरिताच्या 12व्या अध्यायाचे वाचन सुरू करूयात. ओम श्री साईराम. ओम श्री साईराम. अध्याय 12वा. श्री संत घोलप रामदर्शन. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना माझा नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो. हे सद्गुरु साईनाथा, तुझं जय जयकार असो. तुझ्या चरणी मस्तक ठेवून मी नमस्कार करतो. कुठल्याही विकाराशिवायची आत्मस्वरूपात सतत एकरूप झालेली तुझी अवस्था आहे. तुला शरण आलेल्या माझ्यावर तू कृपा कर. तू सत्य, ज्ञान व आनंद युक्त सुख संतोषाचा साठा, संसार रूपी वणव्यात होरपळून निघालेल्या दुःखी जनांना सौख्य मिळवून देणारा तू अद्वैताचा उपदेश करून मंदबुद्धीच्या लोकांची द्वैताची आवड घालून देतोस. हे आकाश जसे सर्व ठिकाणी पूर्ण भरून पसरलेले आहे, तसेच तुझे स्वरूप मनात रेखाटून ज्यांनी त्याचा अनुभव घेतला ते खाशे भाग्यवान होते. साधूंचे संरक्षण व्हावे, असाधूंचा मुळासकट संहार व्हावा, याकरताच ईश्वराचा अवतार असतो. परंतु संत यापेक्षा वेगळे असतात. एक मोठा, एक हलका, याची त्यांना जाणीव नसते. दोन्ही त्यांना सारखेच असतात. ईश्वरांपेक्षा संत मोठे, कारण असाधूंनाच ते आधी मार्गाला लावतात. दिन दुबळ्यांसाठी त्यांचे मन ते तुटते आणि प्रेमाने दाटून येते. संसार रूपी सागराचे हे अगस्त्य ऋषी आहेत. अज्ञान रूपी अंधकाराचे हे सूर्य आहेत. परमात्म्याची येथेच वस्ती आहे. खरे पाहता हे त्यांच्यापासून वेगळे नाहीतच. आशान संतांपैकी एक हा माझा साई भक्तांकरता इथे अवतरला आहे. जीवात्मा व परमात्मा यांच्या ऐक्याच्या वैभवाने सुशोभित असा तो मूर्तिमंत ज्ञानदेवच आहे. त्याचे सर्व प्राणी मात्रांवर प्रेम होते. इतर गोष्टींकडे मुळीच ओढ नव्हती. एका ठिकाणी आसक्ती किंवा दुसऱ्या ठिकाणी विरक्ती असली तरी त्याची सर्व ठिकाणी शत्रुत्वाच्या भावाशिवायची, निपक्षपाता शिवायची भावना होती. त्याला कुठेही शत्रुत्वाची किंवा मित्रत्वाची भावना नव्हती. त्याला दरिद्री व श्रीमंत सारखेच होते. असा हा महानुभाव साई. त्याचे महात्म्य आता तुम्ही ऐका. संत आपल्या भक्तांच्या प्रेमाच्या आकर्षणामुळे आपल्या पुण्याचा साठा खर्च करतात. पर्वत किंवा दर्या यांची अडचण न पाहता भक्तांकरिता उडी टाकतात. एक अडाणी माणूस परमार्थ कशाशी खातात हे न समजणारे स्त्री, पुत्र व धन यामध्ये आसक्त होतात. ती बिचारी आजान, म्हणून त्यांना क्षमा करा. अशी नेमती साधी भाबडी त्यांना देव कृपा करून प्रेमाने जवळ घेईन. परंतु देवापासून दूर होऊन देवाला जे पाठमोरे असतात त्यांचा ताठा त्यांना पोळीत असतो. अज्ञानी माणसाची कीव येऊन एखादा संत त्याच्यावर प्रेम करील आणि त्या माणसाचाही भेदडक विश्वास बसेल. ज्ञानाचा दिमाग मात्र व्यर्थ असतो. स्वतःला विद्वान समजणारे मूर्ख बुद्धीचे लोक कोरड्या अभिमानाने उगीच फुगतात. भक्ती मार्गाचा तिरस्कार करतात. त्यांची संगत आपल्याला नको. तसेच वर्णसंकर बंड नको आणि वर्णविभान थोतांडही नको. वर्ण व आश्रम यांचे काटेकोरपणे नियम पाळणारे गर्विष्ठ इसम होऊ नका. तसेच वेदांना न मानणारे ढोंगी पंडितही होऊ नका. ज्यांनी वेद व वेदांग यांचा सखोल अभ्यास केलेला आहे, परंतु ज्ञानाच्या गर्वाने जे माजलेले आहेत ते भक्ती मार्गाच्या आड येतात. त्यांची धडगत दिसत नाही. अज्ञानी माणूस श्रद्धेच्या बळावर संसाराच्या भीतीचे संकट पार करून जाईल, परंतु या शास्त्र पंडितांचा पेच कधीच कोणाला सोडवता येणार नाही. संतांच्या पायी विश्वास ठेवला तर अज्ञानी माणसांचे अज्ञान दूर होईल आणि ज्ञानाचा अभिमान असलेल्या माणसांचा संशयाचा त्रास राहणार नाही.
आणि त्यांच्या हृदयात चांगल्या मनोवृत्ती उत्पन्न होतील. असो, एकदा सुदैवाच्या क्रमानुसार कशी विचित्र गोष्ट घडली पहा. एका कर्मठाच्या नशिबी साईंची अलभ्य भेट होती. त्याचा बेत वेगळा होता, परंतु योगायोग पण निराळाच होता. त्यामुळे शिर्डीचा लाभ घडला आणि आपल्या गुरुचे दर्शन घडले. ते गुरुचा महिमा दर्शवणारे रसाळ, अगत्याचे व गुरुभक्तांना प्रेमाचा अनुभव देणारे कथानक आता ऐका. एकदा क्षेत्र नाशिक येथील रहिवासी मुळे आडनावाचे कर्मठ सोवळे व अग्निहोत्री आपल्या पूर्व पुण्याच्या बळाने शिर्डीस आले. असले बळ गाठी असल्याशिवाय शिर्डीत कोणीही एक पळ सुद्धा थांबू शकत नव्हते. कोणाचा निश्चय किती पक्का असला तरी बाबांच्या पुढे त्याची खटपट चालत नसे. कोणी म्हणेल मी जाईन आणि मन माने तोवर तेथेच राहील, तर हे त्याच्या हाती नसे. तो सर्व प्रकारे पराधीन असे. मी म्हणता व निश्चय करता कित्येक असे थकले. साई एक स्वतःच्या इच्छेप्रमाणे चालणारी देवता. त्यापुढे इतरांचा अहंकार गळून जात असे. आपली पाळी आल्याशिवाय बाबांना आपले स्मरण होत नसे. त्यांचे गुणवर्णन कानावर पडत नसे. मग दर्शन घेण्याची स्फूर्ती मनात कोठून येणार? साई समर्थांच्या दर्शनाला जावे अशी कित्येकांची इच्छा असून त्यांना साईंच्या निर्वाणापर्यंत योग चालला नाही. पुढे जाऊ जाऊ म्हणता चिंगटपणा आडवा येऊन ते शिर्डीला येता येता राहिले आणि बाबाही निधन पावले. आज उद्या करीत राहिले आणि शेवटी प्रत्यक्ष भेटीला मुकले. अशा प्रकारे त्यांचे दर्शन घेणे राहूनच गेले आणि पश्चाताप पावले. आशांची जी भूक राहिली त्यांनी विश्वास ठेवून व आदरपूर्वक या कथा ऐकल्या तर त्यांची दुधाची तहान ताकाने भागेल. बरे, भाग्याने जे कोणी गेले आणि दर्शनाने व चरण स्पर्शाने मनात समाधान पावले ते काय तेथेच मनसोक्त राहिले? बाबांनी ठेवले तर पाहिजे ना. आपल्या पायी कोणी जाऊ शकत नव्हते. राहू म्हणता कोणाला राहता येत नव्हते. आज्ञा होईल त्यानेच राहावे आणि जा म्हणतील त्याने परत जावे. एकदा काका महाजनी हे मुंबईचे शेठ धरमशी जटाबाई यांच्या पेढीवर मुख्य कारभारी होते. मुंबईहून शिर्डीला गेले होते. तिथे एक आठवडा राहून मग परतावे असे त्यांच्या मनात होते. चावडी सुंदर शृंगारून बाबांसमोर पाळणा टाकून भक्तजन कृष्ण जन्माचा उत्सव करीत आणि आनंदाने नाचत असत. गोकुळ अष्टमीचा समारंभ आनंदाने डोळ्यांनी पाहावा म्हणून ही मौजेची वेळ साधून काका शिर्डीत आले होते. परंतु सुरुवातीलाच बाबांच्या दर्शनाला जाताच बाबांनी त्यांना विचारले, आपल्या घरी परत केव्हा जाणार? काका मनात आश्चर्यचकित झाले की भेटल्याबरोबरच हा प्रश्न का बरं? त्यांच्या मनात तर शिर्डीत 8 दिवस राहायचे होते. बाबांनी स्वतः जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा काकांना उत्तर देणे भागच होते. परंतु ते देखील जणू काय बाबांनी सुचवले म्हणून काकांनी योग्य उत्तर दिले. बाबा जेव्हा आज्ञा देतील तेव्हा आपल्या घरी परत जाईल. काकांकडून उलट उत्तर येताच बाबा म्हणाले, उद्याच जा ना. काकांनी ती आज्ञा शिर वाकून नम्रपणे मान्य केली आणि बाबांना नमस्कार करून गोकुळ अष्टमी सारखा सण असूनही त्याच दिवशी प्रयाण केले. पुढे ते गावी पोचले आणि पेढीवर जाऊन पाहतात तो मालक काका केव्हा परत येतील याची वाटच पाहत होते. मोनी मेकळके आजारी पडल्याने मालकाला काकांची जरुरी होती म्हणून त्यांनी काकांना लगेच परत यावे याकरता शिर्डी येथे पत्र धाडले होते. काका शिर्डीवर निघाल्यानंतर टपालवाल्याने तेथे तपास करून ते पत्र परत पाठवले आणि काकांना ते घरी मिळाले. तेच याच्या उलट पहा आणि एक लहानशी गोष्ट ऐका. भक्तांना आपले कल्याण कशात आहे हे कळत नसे, परंतु बाबा ते स्पष्टपणे जाणत असत. एकदा नाशिकचे भाऊसाहेब धुमाळ नावाचे प्रख्यात वकील व बाबांचे प्रेमळ भक्त बाबांचे फक्त दर्शन घेण्यासाठी शिर्डीला आले. त्यांच्या मनात बाबांचे उभे उभे दर्शन घ्यावे, चरण वंदावे आणि उदी व आशीर्वाद घेऊन परत जावे असे होते. गावी परत जाताना त्यांना निफाड गावी उतरायचे होते. तेथे एका मुकदम्यासाठी त्यांना जाणे आवश्यक होते. त्यांचा जरी असा बेत होता तरी बाबांना योग्य व अयोग्य काय ते ठाऊक होते. धुमाळ परत जाण्याची आज्ञा मागत परंतु बाबा ती देत नसत. अशा प्रकारे बाबांनी आठवडाभर ठेवून घेतले आणि आज्ञा देण्याचे स्पष्ट नाकारले. खटल्याच्या सुनावणीचे लांबणीवर पडले आणि नेमलेल्या 3 तारखाही तशाच गेल्या. आठवडा संपल्यावरही काही दिवस बाबांनी धुमाळांना ठेवून घेतले. इकडे खटल्याच्या दिवशीच न्यायाधीशाला बरे नसायचे. जन्मात कधीही ठाऊक नाही असा सहन करण्यास कठीण पोटछूळ उठत असे. खटला आपोआप पुढे ढकलला जात असे आणि ती वेळ चांगल्या कामी उपयोगी पडत असे.
असो, यामुळे धुमाळांचा साईबाबांचा सहवास मात्र लाभला. पक्षकाराची काळजी मिटली आणि साईबाबांवर विश्वास ठेवल्यामुळे धडपड केल्याशिवाय सर्व काही घडून आले. पुढे मग योग्य वेळी बाबांनी धुमाळांना आज्ञा दिली आणि सर्व कामे यथास्थित पार पडली. खरेच बाबांची लीला अपूर्व आहे. खटला 4 महिने चालला आणि 4 न्यायाधीश झाले, परंतु शेवटी यश आले आणि आरोपी निर्दोष सुटला. एकदा एक भक्तश्रेष्ठ नानासाहेब निमोणकर यांच्या पत्नीची बाबांनी कशी बाजू घेतली तो प्रकार ऐका. नानासाहेब निमोण गावचे वतनदार होते. सरकारकडे त्यांचे मोठे वजन होते व त्यांच्याकडे न्यायाधीशाचा कारभार सोपवलेला होता. माधवरावांचे ते ज्येष्ठ चुलत बंधू होते व वयोवृद्ध असल्याने सर्वांना अतिपूज्य होते. त्यांची पत्नीही मोठी एकनिष्ठ होती आणि दोघांचेही साईच दैवत होते. आपला वतनी गाव सोडून दोघांनी शिर्डीत मुक्काम केला होता आणि साईचरणी श्रद्धा ठेवून सुखाने दिवस कंठीत होते. सूर्योदयापूर्वी उठून पाटे स्नान करून देवपूजा आटपून नेहमी काकड आरती करण्याकरता ती दोघे चावडीत येत असत. पुढे नानासाहेब आपली स्तोत्रे म्हणत बाबांपाशीच मशिदीत राहत व संध्याकाळ होईपर्यंत तेथेच बाबांच्या सेवेत चूर असत. बाबांना लेंडीवर नेत असत, मशिदीत परतही आणून ठेवीत असत आणि पडेल ती सेवा प्रेमपूर्ण मनाने करीत असत. बाई सुद्धा आपल्याकडून करवेल तेवढी बाबांची चाकरी दिवसभर तेथेच मोठ्या प्रेमाने करीत असे. फक्त स्नानपान करायला, स्वयंपाक जेवण खाण करायला किंवा रात्री झोपायला ती आपल्या मुक्कामी जात असत. बाकी राहिलेला सर्व काळ दुपार तिपार सांज सकाळ हे प्रेमळ जोडपे बाबांच्या जवळ राहून घालत असत. असो, या दोघांच्या सेवेचे वर्णन करू लागले तर ग्रंथ फारच लांबेल, म्हणून वर सुरुवात केलेल्या विषयापुरताच भागात मी तुम्हाला ऐकवतो. बेलापूर जेथे मुलगा थोडा आजारी असल्याने नानासाहेबांच्या पत्नीला तिथे जायचे होते आणि पतीच्या संमतीने तिथे जाण्याची तयारी केली होती. नेहमीप्रमाणे बाबांचाही विचार घेतला आणि त्यांचा होकार मिळताच पतीच्या कानावर ही गोष्ट घातली. अशा प्रकारे तिची बेलापूरला जाण्याचे निश्चित ठरले. परंतु नंतर नानांचे म्हणणे पडले की तिने त्याच दिवशी परत शिर्डीला यावे. नानासाहेबांना काही कारण होते म्हणून ते पत्नीला म्हणाले, जा आपण लगेच परत ये. हे ऐकून तिचे मन दुःखी झाले. दुसऱ्या दिवशी पोळ्याची अमावस्या होती. तोही दिवस तिथेच कंटावा अशी बाईच्या मनाची हौस होती. परंतु नानांच्या मनाला ते पटेना. शिवाय अमावस्येचा दिवस बाहेरगावी जाण्या येण्यासाठी अयोग्य असतो, म्हणून बाईला मोठे कोडे पडले आणि त्यातून सुटका कशी होईल याची काळजी वाटू लागली. बेलापूरला गेल्याशिवाय तिला समाधान वाटत नव्हते आणि पतीचे मनही दुखावता येत नव्हते. पतीची आज्ञा मोडणे कसे शक्य होते. असो, मग तिने तयारी केली आणि बेलापूरस जायला निघाली. बाबांची स्वारी लेंडीबागेकडे निघाली होती. त्यांना तिने तिथे नमस्कार केला. कोणीही बाहेरगावी जाताना कार्यात विघ्न येऊ नये म्हणून जसे देवापुढे नमस्कार करतात तशीच पद्धत शिर्डीत होती. परंतु तेथील देव साई होता. जाण्याची कितीही घाई असली तरी निघायच्या वेळी त्याच्या पायी शिर्डीवर मस्तक ठेवीत असत. त्याच्या पायी शिर्डीकर मस्तक ठेवीत असत. या तेथील पद्धतीप्रमाणे साठ्यांच्या वाड्यासमोर क्षणभर बाबा उभे असताना बाईने त्यांच्या चरणांना वंदन केले. नानासाहेब निमोणकर वगैरे लहान थोर दर्शनाला उत्सुक झालेली मंडळी तेथे जाऊन बाबांना नमस्कार करती झाली. अशी सर्व मंडळींच्या देखत व विशेषतः नानासाहेबांच्या समक्ष बाबा जे काही सर्व तिला म्हणाले त्याची प्रसंगाला योग्यता पहा. पायी डोके ठेवून बाईने निघायची आज्ञा मागितल्यावर बाबा म्हणाले, जा बरे, आता लवकर जा. मन निश्चिंत असू दे. गेल्यासारखी 4 दिवस सुखाने बेलापुरास राहा आणि सर्वांची विचारपूस करून मग शिर्डीस परत ये. असो, बाबांच्या या शब्दांनी बाईचे अनपेक्षित सांत्वन झाले. निमोणकरांना खून पटली आणि दोघांनाही समाधान वाटले. सारांश आपण बेत करतो, परंतु आपल्याला मागचे पुढचे जाणणे शक्य नसते. संतांना आपले हित व अहित ठाऊक असते. संतांना माहित नाही अशी कोणतीही गोष्ट नसते. त्यांना भूत, भविष्य व वर्तमान या तिन्ही काळांचे ज्ञान हातावर असलेल्या आवळ्याप्रमाणे स्पष्ट असते. त्यांच्या आज्ञेप्रमाणे आपण वागलो म्हणजे आपण सुखसंपन्न होतो. असो, आता पूर्वीच्या संगतीप्रमाणे मुळ्यांवर कृपा करून बाबांनी त्यांना त्यांच्या गुरुच्या रूपाने दर्शन कसे दिले या मुख्य कथेचे निरूपण पुढे चालूया.
मुळ्यांच्या मनात श्रीमंत बापूसाहेब बुट्टे यांची भेट घेऊन ताबडतोब परत जावे असा हेतू होता. परंतु त्यांचा जरी असा हेतू होता तरी बाबांचा त्यात दुसराच बेत होता. तो चमत्कार, ते रहस्य लक्ष देऊन श्रोत्यांनी ऐकावे. श्रीमंतांची भेट झाली आणि सर्व मंडळी मशिदीकडे निघाली. मुळ्यांनाही इच्छा झाली आणि मंडळी बरोबर तेही निघाली. मुळ्यांनी 6 शास्त्रांचा अभ्यास केला होता. ज्योतिषशास्त्रात अतिप्रवीण होते, तसेच सामुद्रिकातही पूर्णपणे निपुण होते. सामुद्रिक म्हणजे हात, पाय, चेहरा इत्यादी अवयवांवरील शुभाशुभ चिन्हांवरून भविष्य जाणण्याचे शास्त्र, त्याला सामुद्रिक म्हणतात. तर या सामुद्रिकातही पूर्णपणे ते निपुण होते. बाबांचे दर्शन होताच ते तेथेच रमले. बाबांचे प्रेमळ भक्त त्यांना पेढे, बत्ताशे, बर्फी, नारळ, नारिंग इत्यादी फळफळावर खूप शुद्ध व निष्पाप अंतकरणाने भेट देत असत. शिवाय तिथे पेरू, केळी, ऊस वगैरे घेऊन माळीने येत असत. त्यांच्याकडूनही म्हणत आले तर पदरचे पैसे खर्च करून बाबा ते खरेदी करत असत. पदरचा पैसा खर्च करीत आंब्यांच्या टोपल्या विकत घेत केळीही पुष्कळ मागवीत आणि भक्तांना वाटून टाकीत. एक एक आंबा हातात घेऊन दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये चोळून मऊ झाल्यावर भक्तांच्या हाती तो देत असत. आंबा होटाला लावताच रस पोटात उतरत असे. जणू काय रसाची भरलेली वाटीच तोंडाला लावावी आणि साल व पोय फेकून द्यावी. केळीची तरा तर एकदम अजबच होती. भक्तांनी आतल्या घराची गोडी चाकावी तर बाबांनी त्यांच्या साली चाटाव्यात. किती आश्चर्यकारक त्या क्रीडा. ही सर्व फळे बाबा आपल्या हाताने सर्वांना वाटीत असत आणि एखाद्या वेळी म्हणत आले तर एखादे स्वतः सुद्धा चाकत असत. या नित्याच्या क्रमानुसार केवळ भक्तजनांसाठी केळ्यांची टोपली विकत घेऊन त्यावेळी ते भक्तांना वाटीत होते. शास्त्री बुवांना बाबांचे पाय पाहून मोठेच आश्चर्य वाटले आणि हातावरील ध्वज, ब्रज व अंकुश या चिन्हांसकट रेखांचे निरीक्षण करण्याची त्यांना इच्छा झाली. त्यावेळी बाबांचे भक्त काकासाहेब दीक्षित जवळच होते. त्यांनी 4 केळी उचलली आणि बाबांच्या हातात दिली. तेव्हा कोणी बाबांना खूप विनंती केली की बाबा, एक क्षेत्र निवासी मुळे शास्त्री मोठ्या पुण्यबळाने आपल्या पायाशी आलेले आहेत, त्यांना फळांचा प्रसाद द्या ना. कोणी विनंती करो वा ना करो, बाबांच्या मनात आल्याशिवाय ते कोणाला काहीही देत नसत किंवा करीत नसत. मुळे केळी नव्हे हात मागत होते आणि त्यासाठी आपला हात पुढे पसरीत होते. परंतु बाबा तिकडे लक्ष देत नव्हते आणि सर्वांना प्रसाद वाटत होते. मुळ्यांनी बाबांना विनंती केली की मला फळे नकोत, आपला हात द्या, मला सामुद्रिक पाहता येते. परंतु बाबांनी त्यांना हात दिला नाही. तरी देखील मुळे पुढे पुढे सरकू लागले आणि सामुद्रिक पाहण्यासाठी हात लांब करू लागले. पण बाबांनी तिकडे डुंकूनही पाहिले नाही. जणू काय आपण त्या गावचेच नाही. शेवटी मुळ्यांच्या त्या पसरलेल्या हातावर बाबांनी ती 4 केळी ठेवली आणि त्यांना बसा म्हणाले. परंतु मुळ्यांच्या हातात आपला हात दिला नाही. ज्याने जन्मभर ईश्वरासाठी आपले शरीर झिजवले त्याला सामुद्रिकाशी काय कर्तव्य. साई महाराजांच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या होत्या आणि ते आपल्या भक्तांचे मायबाप होते. अशी बाबांची निरीच्छ स्थिती व सामुद्रिकाकडे बेपर्वा वृत्ती पाहून शास्त्री बुवांनी हात आवरला आणि बाबांचा नाद सोडून दिला. थोडा वेळ स्वस्थ बसले आणि नंतर मंडळी बरोबर वाड्यात परत गेले. वाड्यात परतल्यावर मुळ्यांनी स्नान केले, सोवळे नेसले आणि अग्निहोत्राच्या नित्यविधीला सुरुवात केली. इकडे नेहमीप्रमाणे बाबा लेंडीवर निघाले आणि म्हणाले, गेरू घ्या रे बरोबर, आज भगवे वस्त्र पांघरूया. सर्वांनाच आश्चर्य वाटले. बाबा गेरूचे काय करणार. जो तो विचार करू लागला की बाबांना आजच गेरू का बरं आठवला. बाबांचे बोल असेच नेहमीच गोड असायचे. त्याचा अर्थ कोणी जाणावा, परंतु काळजीपूर्वक कानांनी ऐकले तर अनेक अर्थ स्पष्ट होत असत. संतांचे बोल कधीच निरर्थक नसतात, सदा अर्थपूर्ण व गूढ असतात. त्यांची किंमत कोणी ठरवावी. संत आधी विचार करतात, मगच ते बोलतात. अशीच त्यांची नेहमीची रीत असते. बोलण्याप्रमाणे खरोखरच वागणे ठेवतात. या सर्वसामान्य सिद्धांताप्रमाणे संतांचे वचन कधीही अर्थहीन नसते. लक्ष देऊन चांगले तपासून पाहिले तर त्याचा उलगडा होतो. असो, इकडे बाबा लेंडीवरून परत आले. नगारे व शिंगांच्या आकाराची वाद्य वाजू लागली. बापूसाहेब जोगांनी मध्येच तातडीने मुळ्यांना सुचवले, आरतीची वेळ झाली, मशिदीत येता काय. परंतु शास्त्री बुवांच्या सोवळेपणाला तो प्रसंग अवघड वाटला.
म्हणून त्यांनी उत्तर दिले की तिसऱ्या प्रहरी दर्शन घेऊन. जोग मग आरतीची तयारी करू लागली. इकडे मशिदीत बाबा परत येऊन आपल्या आसनावर बोलत बसले. सर्वांची पूजा होऊन सर्व साहित्यासह आरतीची सिद्धता झाली. इतक्यात बाबा म्हणाले, आणा त्या नव्या ब्राह्मणाकडून दक्षिणा आणा. हे ऐकून बापूसाहेब बुट्टी स्वतःच लगेच दक्षिणा मागायला गेले. मुळे नुकते स्नान करून सोवळे वस्त्र नेसून स्वस्थ मनाने आसन घालून बसलेले होते. त्यावेळी निरोप ऐकून मुळ्यांच्या मनात जरा शंका आली. दक्षिणा मी कशासाठी द्यावी? मी अग्निहोत्री पवित्र ब्राह्मण. बाबा मोठे संत असतील, परंतु मी काय त्यांचा आज्ञाधारक शिष्य किंवा भक्त थोडाच आहे. माझ्याकडून दक्षिणा का बरं ते मागतात? अशा प्रकारे त्यांचे मन द्विधा झाले. साई सारखे दक्षिणा मागतात, कोट्याधीश बुट्टी निरोप आणतात. मुळ्यांच्या मनात जरा शंका आली, तरी त्यांनी दक्षिणा बरोबर घेतली. मुळ्यांच्या मनात आणखी एक संशय होता. आरंभ केलेले कर्म तसेच टाकून मशिदीत कसे जावे? नाही पण म्हणता येत नाही. संशय माणसाला निश्चितपणा असा नसतोच. त्याचे मन सदा डळमळीत असते. त्याची प्रगती इकडेही नसते आणि तिकडेही नसते. आशांची त्रिशंकू सारखी स्थिती असते. शेवटी मुळ्यांनी जाण्याचा निश्चय केला. मुळे सभा मंडपात गेले, पण ते दूर उभे राहिले. आपण सोवळे, मशीद ओवळी. ओवळी म्हणजे अपवित्र. बाबांजवळ कसे जावे? लांब राहून हात जोडून ओंजळीतून फुले बाबांवर टाकू लागली. इतक्यात त्यांच्या दृष्टीसमोर चमत्कार घडला. गादीवरचे बाबा अदृश्य झाले आणि त्यांच्या जागी मुळ्यांना आपले श्रेष्ठ गुरु घोलप स्वामी दिसू लागले. इतरांना नेहमीचे साई समर्थ दिसत होते, तर मुळ्यांच्या डोळ्यांना घोलपनाथ दिसत होते. ते जरी पूर्वीच ब्रह्मीभूत झालेले होते, तरी मुळ्यांना फार आश्चर्य वाटले. खरे पाहता त्यांचे गुरु जरी समाधीस्थ होते, तरी ते दृष्टीसमोर असलेले भासत होते. यामुळे मुळे अगदी आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्या मनात शंका येऊ लागली. स्वप्न म्हणावे तर झोपलेलो नाही, जागा आहे म्हणावे तर गुरु कसे समोर उभे राहिले? मनात असा गोंधळ कसा उठला? थोडा वेळ ते गप्पच झाले. आपण आपल्याला चिमटा घेऊन पाहिला व म्हणाले, हा प्रकार काही खोटा नव्हे. मनाला उगीच हा संशय का आला? सर्वांसकट तर मी येथेच आहे. मुळे जरी मूळचे घोलप स्वामींचे भक्त होते व बाबांविषयी शंकित होते, तर यापुढे ते शुद्ध मनाने बाबांचे भक्त झाले. स्वतः सर्व जातीमध्ये श्रेष्ठ असे ते ब्राह्मण होते आणि वेद व वेदांग शास्त्रात प्रवीण होते. मशिदीत घोलप स्वामींचे दर्शन झाले म्हणून ते आश्चर्यचकित झाले. मग ते वर चढून गेले. आपल्या गुरूंच्या पायाने नमस्कार केला आणि हात जोडून उभे राहिले. तोंडातून शब्द निघत नव्हता. भगवी वस्त्रे व भगवी छाती यासह घोलप स्वामींना पाहून मुळ्यांनी धावून त्यांच्या पायी लगेच मिठी मारली. त्यांचा उच्च वर्णाचा अभिमान गळाला. डोळ्यात अंजन पडले आणि आपल्या निरंजन गुरूंची भेट होऊन त्यांना जणू काय कुबेराचा खजिनाच प्राप्त झाला. त्यांची संशयाची भावना नाहीशी झाली. बाबांवर प्रीती जडली आणि अर्धवट उघड्या डोळ्यांनी साईंच्या चरणाकडे टक लावून पाहत बसले. वाटले अनेक जन्मांची चांगली कर्मे फळाला आली, ज्यामुळे साई महाराजांची पावले दृष्टीस पडली आणि त्यांच्या चरणरूपी तीर्थात स्नान घडवून दैवच उघडले. आरतीला जमलेल्या इतर लोकांना आश्चर्य वाटले की मुळे आधी लांबून फुले फेकत होते, ते आता बाबांच्या जवळ जाऊन त्यांच्या पायावर डोके का बरं ठेवत आहेत. इतर लोक बाबांची आरती म्हणत होते, तर मुळे घोलप स्वामींचे नाव मोठ्याने घेऊन त्यांचीच आरती गात होते आणि त्या आनंदात प्रेमाने तल्लीन झाले होते. मुळ्यांची सोहळ्याची प्रतिष्ठा पार उडून गेली आणि स्पर्श अस्पर्शाची आठवणच त्यांना राहिली नाही. साष्टांग दंडवत घालून त्यांनी आनंदाने डोळे मिटले. मग उठून डोळे उघडतात तो त्यांना घोलप स्वामी अदृश्य होऊन त्यांच्या जागी साई समर्थांना दक्षिणा मागताना पाहिली. बाबांची ती आनंद स्वरूप मूर्ती पाहून मुळ्यांची चित्तवृत्ती तटस्थ झाली आणि आपली मूळ स्थिती ते विसरले. अशा प्रकारचे साई महाराजांचे कौतुक पाहून मुळ्यांची तहान व भूक नाहीशी झाली. आपल्या गुरुच्या दर्शनाने सुख पाहून त्यांना फार हर्ष झाला. मनाला समाधान होऊन त्यांनी बाबांपुढे लोटांगण घातले आणि आनंद अश्रूंचे भरते येऊन बाबांच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांनी त्यांना नमस्कार केला. दक्षिणा काय ती दिली. पुन्हा चरणी मस्तक ठेवले आणि डोळ्यात प्रेमाचे अश्रू येऊन शरीर रोमांचित झाले. गळा भरून आला आणि मनात आष्टभाव दाटला आणि म्हणाले, मनाचा संशय फिटला आणि वर आपल्या गुरूंचे दर्शन झाले.
बाबांची ही अलौकिक लीला पाहून मुळ्यांसकट सर्व लोक घळीवरले. या अनुभवाने मग त्या सर्वांना गेरूचा अर्थ समजला. हेच साई, पण हे मध्येच कसे बदलले याचे ते मनात आश्चर्य करू लागले. बाबांचे कौशल्य कोणाला समजणार? त्यांची लीला आगाध आहे. असेच एक मामलतदार साई दर्शनाच्या इच्छेने बरोबर एक डॉक्टर मित्राला घेऊन शिर्डी सैला निघाले. डॉक्टर जातीने ब्राह्मण असून श्रीरामाचे उपासक होते. स्वतः सद्वर्तनी असून स्नान संध्या व शास्त्राने सांगितलेल्या आचरणाचे नियम निर्बंध पाळण्याची त्यांना आवड होती. साईबाबा मुसलमान आहेत व आपले आराध्य दैवत सीतापती श्रीराम आहेत. तेव्हा आपण साईबाबांना नमस्कार करणार नाही हे त्यांनी मित्राला आधीच सांगून ठेवले होते. मुसलमानाच्या पायाला नमन करणे मनाला पटत नाही, म्हणून शिर्डीला जाण्यासाठी सुरुवातीपासूनच मी शंकित होतो असेही ते म्हणाले होते. पाया पडा हा आग्रह कोणीही तुम्हाला करणार नाही किंवा तसा कोणीही हट्ट धरणार नाही. कोणी आग्रह करील असा समज तुम्ही करून घेऊ नका आणि शिर्डीला जाण्याचा बेत मनात पक्का करा. बाबा देखील स्वतःला नमस्कार करा असे म्हणणार नाही. अशा प्रकारचे आश्वासन मामलतदाराने दिल्यावर डॉक्टरांना जाण्याची इच्छा झाली. मग मित्राच्या शब्दावर विश्वास ठेवून सगळा संशय दूर सारून दृढ निश्चय करून ते दर्शनाकरिता निघाले. परंतु आश्चर्याची गोष्ट की ते जेव्हा शिर्डीत आले आणि मशिदीत गेले तेव्हा सर्वप्रथम त्यांनीच बाबांना लोटांगण घातले. त्यांच्या मित्राला खूप आश्चर्य वाटले. त्याने प्रश्न केला, आपण केलेला निश्चय कसे काय विसरला? आमच्या आधीच मुसलमानांना लोटांगण घातले. मग ते डॉक्टर आश्चर्यचकित होऊन पुढील गोष्ट सांगू लागले. मी श्यामवर्ण सुंदर कोमल व सुरेख श्रीरामाचे रूप पाहिले आणि लगेच शुद्ध मनाने नमस्कार केला. तेच पहा आसनावर बसले होते, सर्वांशी बोलत होते आणि अर्ध्या मिनिटात साई रूप दिसू लागले. म्हणून मी आश्चर्यचकित झालो. हे काय स्वप्न म्हणावे? हे कसले मुसलमान? हे तर योग संपन्न अवतार पुरुषच असावेत. चोखा मेळा जातीचा महार होता. रोहिदास चांबार होता. सजन कसाई हिंसा करणारा होता. यांच्या जातीचा विचार कशाला करायचा? केवळ जगावर उपकार करण्यासाठी, जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी आपले निर्गुण निराकार रूप टाकून हे संत जगात आकाराला आले आहेत. हा तर प्रत्यक्ष इच्छित फल देणारा कल्पवृक्ष आहे. हा क्षणात साई तर क्षणात श्रीराम होतो. माझा मीपणाचा खोटा समज त्याने दंडवत प्रणाम करून नष्ट केला. असो. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी व्रत घेतले की जोपर्यंत साईनाथ कृपा करीत नाही तोपर्यंत मशिदीत पाऊल ठेवायचे नाही आणि ते शिर्डीत उपास करीत राहिले. अशा प्रकारे 3 दिवस गेले आणि 4था दिवस उजाडल्यावर काय गोष्ट घडली ते नीट लक्ष देऊन ऐका. खानदेशात राहणारा डॉक्टरांचा एक मित्र अकस्मात साईबाबांच्या दर्शनाला तेथे आला. त्याची 9 वर्षांनी भेट झाली म्हणून पोटात अत्यंत आनंद मावत नव्हता. डॉक्टर सुद्धा त्या मित्राच्या पाठोपाठ मशिदीत दर्शनाला गेले. जाताच नमस्कार केल्यावर बाबांनी डॉक्टरांना विचारले, का डॉक्टर, कोणी तुला बोलावणारा आला होता का? मग का आलास सांग मला. असा बोचक प्रश्न ऐकून डॉक्टर ओशाळले. आपल्या केलेल्या निश्चयाची त्यांना आठवण झाली व मनात पश्चाताप पाहून खेद करते झाले. परंतु त्या दिवशी मध्यरात्री त्यांच्यावर बाबांची कृपा झाली आणि झोपेत असताना परमानंद स्थितीची गोडी चाकली. पुढे डॉक्टर आपल्या गावी परत गेले तरी त्या संपूर्ण स्वानंद स्थितीचा अनुभव त्यांना 15 दिवस येत राहिला आणि त्यांची साईचरणी भक्ती वाढली. असे साईंचे एक अनेक नवे अनुभव सांगता येतील आणि ग्रंथाची थोरवी वाढेल, परंतु पाल्हाळ वाढण्याच्या भीतीने आवर्ते घेतो. आरंभीची मुळ्यांची कथा ऐकून श्रोत्यांच्या चित्ताला आश्चर्य वाटेल, परंतु त्यातील सार व शिकवण त्यांनी समजून घ्यावी. जो ज्याचा गुरु असेल त्याच्याच ठिकाणी दृढ विश्वास असावा, दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी नसावा. हाच मतितार्थ मनात ठसवला पाहिजे. यापेक्षा बाबांच्या लीलेत आणखी कोणताही हेतू मला तरी दिसत नाही. कोणी कसाही विचार करो, परंतु अर्थ हाच निघेल. कोणाची कीर्ती कितीही असो, आपल्या गुरुची मुळीच नसो, तरी देखील आपल्या गुरुच्या ठिकाणीच विश्वास बसला पाहिजे. हाच येथील उपदेश आहे. पोथी पुराण शोधू गेले तरी त्यात हाच उपदेश सगळा भरलेला दिसला, तरी पण अशी खुणगाट पटल्याशिवाय विश्वास बसत नाही. आपल्या स्वतःचा पक्का विश्वास नसूनही स्वतःला आत्मनिष्ठ म्हणून मिरवतात. त्यांच्या जन्माचे सगळे कष्ट ठिकठिकाणी स्पष्ट दिसतात. सदा मनाला चिंता, एक क्षणही मनाला शांती नाही
आणि मुक्त म्हणून फुशारकी मारतात. असो, पुढील अध्यायाची गोडी यापेक्षा चांगली आढळेल. वारंवार घेतलेले साईंचे दर्शन अमर्याद आनंदाचा भोग मिळवून देते. भक्त भीमाजी पाटलाचा क्षयरोग कसा घालवला आणि त्याचा नानासाहेब चांदूरकरांवरचा भरोसा बाबांनी दृष्टांत देऊन कसा पटवला हे आपल्याला कळेल. केवळ दर्शनाचा असा हा प्रताप आहे, जो केवळ दर्शन घेतल्याने पापमुक्त करतो, तो या लोकातील भोग पदरात घालतो आणि परलोकातील भोगही भरपूर देतो. योगी जणांचा दृष्टीपात नास्तिकांनाही पापापासून संपूर्णपणे मुक्त करतो, तर आस्तिकांची गोष्ट तर काय सांगावी, ते सहजच पापमुक्त होतील. ज्याची ब्रह्माच्या ठिकाणी बुद्धी स्थिर झालेली आहे, ज्याला प्रत्यक्ष ईश्वराचे दर्शन झाले आहे, अशा महात्म्याची दृष्टी ज्यावर पडेल तो पार करून जाण्यास कठीण पापेही करून जाईल. अशी बाबांची समजू न शकणारी कळा आहे. बाबांचे तुम्हावर प्रेम आहे म्हणून जाणते नेमते सर्व तुम्ही शुद्ध मनाने ऐका. जेथे भक्ती प्रेमाचा जिव्हाळा असतो, तेथे जीवांना बाबांचा लळा असतो, तेथेच खरा मायेचा उमळा प्रगट होतो, तेथे श्रवणाची मौज असते. अनन्य भक्तांकरता जे निश्चित आश्रयस्थान आहेत, त्या साईंच्या चरणांना हेमाड नमन करतो. त्या साईंच्या चरणांना हेमाड नमन करतो. त्यांच्या करणीला पार नाही. संसाराच्या जन्म मरणाचे भय दूर करण्यास ते समर्थ आहेत. सर्वांचे कल्याण असो, अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाड पंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा श्री संत गोलप रामदर्शन नावाचा 12वा अध्याय समाप्त झालेला आहे. आपली ही लहानशी साई सेवा श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. ओम श्री साईराम.